आपण आता जाणार आहोत. चालू बरं का योगा गाडी, टेन्शन घेऊ नको तुम्ही यार. बर सोलापूर म्हणलं की काय म्हणजे हे मला वाटतं हे क्रिकेटचं मैदान आहे का? तर मित्रांनो आता आपण आलो आहोत एक ठिकाणी जाण्यासाठी. आपण आता जाणार आहोत आनंद आश्रम श्री क्षेत्र आनंदवाडी येथे. एक दत्ताचं मंदिर आहे, प्रशस्त एक जागा आहे ती मोठी, आणि तिथे आपण भेट द्यायला जाणार आहोत. तर सुरुवातीला नमस्कार, आणि आता आपण निघूया कारण माझा मित्र आलाय आता इथे. आता आपण जात आहोत आनंद आश्रमला. तुम्ही पण हा ब्लॉग पूर्ण बघाल अशी अपेक्षा आहे. जय गुरुदेव, जय गुरुदेव. कसाला आला तू योग्य माझ्यासोबत? आपल्याला आनंद आश्रम मध्ये जायचंय. गाडी बंद कर ना जरा. हा बोला. आनंद आश्रम मध्ये जायचंय. हा आनंद आश्रम मध्ये होय. काय आहे तिथं? दत्ताचं मंदिर आहे, आपण ऐकलं होतं. हा, अजून काय काय आहे तिथं? भरपूर काही आहे, तुम्हाला दाखवू आता. हा ओके, चला चला चला, लेट्स गो. चालू बरं का योगा गाडी, टेन्शन घेऊ नको तुम्ही यातल्या. होय. ऊन लई हा, खूप ऊन पडले होता, काळा होईल मी आता. आधीच कुठं बोलाय तू? ते आहे काले हुए तो क्या हुआ, दिल वाले है. रोड बी लय भारी ना. हे बघा मित्रांनो, हॉटेल लागतं मस्त पैकी इथं. आता आपण जिथं थांबलोय तो आहे सोलापूर पुणे हायवे. ह्या बाजूला आहे सोलापूर आणि हा हायवे जातो पुण्याला तिथे. आणि इथूनच टर्न आहे, त्या टर्न उजव्या बाजूला गेले की अनगर फाटा सांगितलं की तो टर्न हा समोर आहे. तिथून आत वळालो आपण की ते लागतं आपल्याला. तर चला आपण जाऊया. हे इथे पुलाचं बांधकाम चालू आहे. थोडंसं कन्फ्युजन होईल येताना, परंतु काही अडचण नाही. कोणालाही विचारा अनगर फाटा, त्या फाट्याला आनंद आश्रम श्री क्षेत्र आनंदवाडी विचारलं तरी हरकत नाही. हा टर्न आहे. तर काही मित्रमंडळी आमचे फॉलोअर्स भेटले होते. त्यांनी हाय पण केलं. अजून काय बोल? काय नाही आता बघू, इथं थोडंच राहिलंय आता. तर मित्रांनो आता आपण आलोय या आनंद आश्रमच्या गेटपाशी. तुम्ही बघू शकता, मस्त गेट आहे मोठं. योगेश, कसं वाटतंय? आपण पहिल्यांदा झालो, हे गेट बघूनच तुला काय वाटतंय? मला तर एकदम लागलंय, कारण की एरिया पण खूप मोठा दिसतोय. इकडं पण खूप मोठा आहे. आता बघू, माहिती विचारू आतमध्ये गेल्यानंतर. आता आपल्याला भेटतील का? झोपले वगैरे असतील? बघू आता काय, आतमध्ये गेल्याशिवाय आता काय कळणार नाही. हा ना, हा ना. चला मग आता चला. घ्या गाडी, मी होतो पुढं. इथे मला गाई दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा, ह्या गाई चरायला सोडल्या आहेत बहुतेक. योग्य इथे गाई सोडते वाटतं चरायला. आहे का? तर बघू शकता तुम्ही, हे बघू शकता. अरे इथे एक सेवेकरी आपल्याला भेटलेत. नमस्कार. जय गुरुदेव. आपलं नाव कळेल का आम्हाला? आमचं नाव जितेंद्र दिवाणजी. आम्ही आता पहिल्यांदा आलोय. आम्हाला आनंद आश्रमचं नाव मागे ऐकलं होतं आम्ही. तर प्रथमच इथे आलोय दर्शनासाठी. तर आम्हाला खाली कोणी, म्हणजे खालच्या बाजूला जे मंदिर दिसतंय तिथे कोणी मार्गदर्शक भेटतील का? हा, तिथं मार्गदर्शन करायला आहेत. तिथं अभिराम म्हणून आहे. बर. ह्या गाई ज्या सोडल्यात त्या मला वाटतं चरायसाठी सोडल्या. हो हो, चरायसाठी सोडली. अच्छा अच्छा. आणि तुम्ही इथे बसता, त्याच्या मागील कारण काय? म्हणजे जनावर गाई वगैरे बाहेरच्या साईडला जाऊ नयेत. परत जे येणाऱ्या भाविकांसाठी दरवाजा वगैरे मोकळा राहावा, त्यासाठी उघडं ठेवले जरा. बरं बरं, ठीक आहे. बाकी कसे आहात? आहे मजेत आहे. तुम्ही कुठले? आम्ही सोलापूरचे.
बर, सोलापूर म्हणलं की काय म्हणजे जाऊ, ते नक्की जागे असतील ना, कारण आता आम्हाला व्हिडिओत दाखवायचंय माहितीचं वगैरे. होय होय, जागे असते. ओके, धन्यवाद. चला. तर मित्रांनो, असं आहे इथले. सुरुवात आपण छान बघितली. जितेंद्र दिवाणजी यांचं नाव हे सोलापूरला वास्तव्याला असतात, इथे सेवेला असतात. तर आता आपण जाऊया प्रथम गणेशाला वंदन करायला गणपती मंदिरात. हे पाहू शकता, गुरं आहे तिथं काही, म्हणजे माताच. हे छान असं गणपतीचं मंदिर आहे आणि इथे गुरुजी आहेत कोणीतरी. आपण त्यांची ही भेट घेऊया. चला चला ये, चला. अरे चप्पल खाली सोड दादा. सोडली ना. हे आहेत गुरुजी इथले आणि हे गणप बाप्पा. मित्रांनो, आता आपल्याला हे गुरुजी भेटलेले आहेत या मंदिरात गणपतीच्या. तर मी तुम्हाला विचारू इच्छितो गुरुजी की हा गणपती म्हणजे इथे बसण्यामागचं कारण आणि हा गणपती इथे आला कसा? आधी तर जय गुरुदेव. जय गुरु. हा आनंद आश्रमामध्ये गुरुदेवांचं जे समाधी मंदिर आहे त्यासमोर प्रकट झालेले हे महागणपती. हे गुरुतत्वाशी एकनिष्ठ राहण्यासाठी यांचं नाव तत्वविनायक असं दिलं, गुरुतत्वाशी एकनिष्ठ राहण्यासाठी. आणि हे गुरुदेवांच्या समाधी मंदिरासमोर काही 100 ते 150 पावलांमध्ये ते प्रकट झाले. तिथं एक मोठ्या खोदकामामध्ये ते प्रकट झालेले. त्यांचं नाव तत्वविनायक. बर. आणि विनायकी चतुर्थीला आले त्यामुळं गुरुतत्वाशी एकनिष्ठ राहण्यासाठी आणि ज्या दिवशी प्रकट झाले त्या दिवशी विनायकी चतुर्थी होती म्हणून ते विनायक असे तत्वविनायक. बर. हे इथे आले कसे, म्हणजे हे मंदिराच्या बांधकाम आधी आले की नंतर आपण स्थापन केलं? मंदिराचं बांधकाम नंतर झालं, गणपतीराया आधी आले. बर, ते कसे आले आम्हाला सांगू शकाल का? गणपतीराया जेव्हा निघाले तेव्हा आम्ही गुरुदेवांच्या समाधी मंदिर समोरच त्यांना बसवलं. पण ते आपण म्हणतो ना की प्रत्येक व्यक्तीची किंवा प्रत्येक गोष्टीची एक जागा जी आहे ती निर्धारित असते. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची जागा गुरुदेवांनी जेव्हा ह्या पूर्ण आश्रमाची, आपण ज्याला बाउंड्री वॉल म्हणतो, जे अष्टसिद्धी आखल्या होत्या त्या टायमालाच त्यांनी ठरवली होती. तर ते गणपती तिथं असे उठून नाही दिसायचे. आपण जे म्हणतो ना की जसं आता कुठल्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या मंदिर जेव्हा रिकामं असतं किंवा ती जागा रिकामी असते तेव्हा ते योग्य वाटत नाही. आणि तिथं ती गोष्ट ठेवलं, जसं मंदिरामध्ये भगवंत येऊन बसले तिथे भरपूर वाटतं, भरलेलं वाटतं. तसं ते जागेवरती ते ठेवल्यानंतर ते काही व्यवस्थित दिसायचे नाही. मग आता सद्यस्थितीमध्ये जिथं हवनकुंड आहे आता गणपती मंदिराच्या बाहेर, तर तिथं आम्ही त्या गणपतींना आणून ठेवलं. इथे एक कडुनिंबाचं झाड होतं, त्या कडुनिंबाच्या झाडाखाली आम्ही त्यांना आणून बसवलं. आणि मग ते हळूहळू 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 परत ते मागं सरकवलं, त्यांना मागं सरकवून त्याच्या पाठीमागचं जे एक झाड होतं तिथं मग ते असे खूप असे खाली खाली दिसायचे. मग हळूहळू उंच उचलत आता ह्या कट्ट्यांच्या खाली असे 3 कट्टे, 3ऱ्या कट्ट्यावरती गणपती बाप्पा, 3ऱ्या ते 4थ्या कट्ट्यावरती गणपती बाप्पा विराजमान आहेत. की अगदी असं की गुरुदेव त्यांना डोक्यावरती येऊन उभे आहेत. ज्यांनी आनंद आश्रमाची स्थापना केली, परमपूज्य सद्गुरू सेवक श्री अरुण काका, त्यांनी जेव्हा अष्टसिद्धी आखल्या तेव्हा इथंच एक कडुनिंबाचं झाड होतं, त्याच्या खाली गुरुदेव बसलेले होते आणि ते त्यांच्या डोक्यावरती त्यांना घेऊन उभे आहेत असे की या तुमच्या जे काही कष्ट असतील नसतील ते गणपती बाप्पांना द्या आणि आनंद पलीकडे सद्गुरूंकडनं आनंद घेऊन जावा. जी जी जी. बरं, तुम्ही किती वर्षापासून इथे सेवावरत आहात? मी इथे 8 ते 9 वर्ष झाली इथे सेवारत आहे. बर. आपलं नाव? अभिराम. जी. आपण कुठले आहात? मी मध्य प्रदेश. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हे गणपतीच्या मागे तुम्ही बघू शकता हे काय आहे, आपण विचारून घेऊ. हे तर गुरुजी हे काय आहे? काय कसं की जेव्हा गणपती प्रकट झाले तेव्हा हे जे पाठीमागे दिसतं हे त्यांचं मुख्य स्वरूप, जे आपण म्हणतो ना की जे आलं प्रकट झाले तेव्हापासून मग हे स्वरूप तसं राहावं त्यासाठी त्यांच्यावरती ह्या नंतर वज्रलेप करण्यात आलाय. आताचे जे व्यवस्थापक आहेत श्री सेवकराम गुरुजी, आनंद योगी श्री सेवकराम गुरुजी, त्यांना परमपूज्य सद्गुरू सेवक श्री अरुण काकांनी जेव्हा इथं सेवेसाठी बोलवलं होतं तर तेव्हा त्यांना गुरुदेवांनी शब्द दिला होता की जर तुम्ही सद्गुरूंची सेवा प्रामाणिकपणे केली
तर प्रत्यक्ष गणपती तुम्हाला भेटायला येतील. बर. आणि तसे हे गणपतीराया इथं त्यांना भेटण्यासाठी आले आणि मग इथंच वास्तव्य त्यांचं झालं. आणि मग जेव्हा हे गणपती बाप्पांनाचं वज्रलेप करायचं ठरलं तेव्हा त्यांच्यावरती खूप अष्टविनायकांपैकी दगडूशेठचे गणपती म्हणजे दगडू हलवाईचा जो गणपती आहे पुण्याचा, त्यांची आकृती आम्ही लावून बघितली की हे करता येईल का. आणि जे काका या म्हणजे गणपतीच्या कामासाठी आले होते त्यांनी देखील हे केलं आणि त्याच्यावरती सिद्धिविनायकाचं हे ठेवल्यानंतर डिक्टो जसं तसं बसलं. म्हणजे बाकी दुसरं हे करण्यासाठी मागच्या पाषाणाला आपल्याला त्रास द्यावा लागणार होता. बर. आणि याला कुठल्याही स्वरूपाचा त्रास न देता जसंच तसं गणपती बाप्पा त्याच्यावरती बसले. ते गुरुदेवांनी अत्यंत सुंदर आहे, पण चेहरा वगैरे अगदी अगदी. प्रॉपर सिद्धिविनायकाच. तर बघू शकता तुम्ही सुद्धा, हे पहा. किती वर्ष झाली स्थापना होऊन? प्राकट्य ते झालं ते 2017 साली झालं ते. बर. एवढा मस्त आहे का नाही मंदिर? एक नंबर. इथं आलं की माझं ते उन्हात होतं तर कस तरी होईल होतं, पण आता इथं आलं की शांत झालं एकदम. बघ ना किती असं, म्हणजे बाकीच्या मंदिरात बघ ना आपल्याला असं स्पर्श नका करू वगैरे, इथं असं हात लावून म्हणजे इथं देवापाशी आपण जाऊ शकतो बा. असं कसं वाटतंय तुला आता? एकदम भारी. सांग ना. एकदम भारी वाटतंय. एक नंबर. आणि काय नाही, आता जाऊ खाली बघू फिरून येऊ हा. आणि बाकीचं सगळं नंतर दाखव. तिकडून लढी. मित्रांनो, आपण आता बघितलं सगळं. हे बघा गणपती बाप्पा माझ्या मागे. मला वाटतं ह्याचं बांधकाम चालू आहे, आपण योगेशकडनं पूर्ण जाणून घेऊ. योगेश, काय सांगशील? आत्ताच काम चालू दिसतंय, काम चालू आहे आणि गार्डनचं पण काम चालूच आहे. आत्ताच मंदिर इतकं भारी, तर नंतर किती भारी दिसल. हो ना. अजून काय तरी बोल, असं लोकांना काय सांगशील तू? तुम्ही नक्की भेट द्या आनंद आश्रमला, कारण की आत्ता एवढं भारी आहे गणपती मंदिर की तुम्हाला इथं आलं की असं प्रसन्न वाटेल एकदम. तुम्ही येऊन बघा एकदा, एकदम भारी वाटेल. मला वाटतं ती तुला जास्त माहिती आहे कदाचित, कारण की मी खूप वर्षापासून येतो इथं, कारण की उत्सवाला ह्याला येत असतो मी इथं. मग काय काय करतात उत्सव इथे? इथे दत्त जयंती असते, गुरुपौर्णिमा असते, नरसिंह जयंती असते, खूप काही असतंय. कार्यक्रम चालूच असतात इथं. कार्यक्रमाची काही कमीच नाही. कधी पण कार्यक्रम तुम्ही या, कधी पण चालूच असतात. बर बर. आपण आणि अजून मला वाटतं इथे मंदिरं भरपूर आहेत. आता आतमध्ये खूप मंदिर आहेत, तुम्हाला दाखवू आम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये, पुढच्या भागात दाखवून देऊ. कारण हा ब्लॉग इथंच आपण संपवून टाकू आता. हा. आनंदाचा राजा महागणपती माझा, तत्वविनायक माझा. तर मित्रांनो, आता वेळ आली आपण हा व्लॉग संपवायची. बाप्पांचा हात तर आपल्या पाठीशी असणारच आहे 100%. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला लावा, हा व्लॉग शेअर करा आणि नक्की आनंदाश्रमला भेट द्या. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बाकीच्या सगळ्या मंदिरांची माहिती देण्यात येईल. तर हा व्लॉग इथेच थांबवू. शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद. जय गुरुदेव, जय श्रीराम.